नमस्कार, मी योगेश कुकडे, ॲग्रिकल्चरवाला 24/7 या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. आजचा आपला असा विषय आहे की PM किसान 2025 यामध्ये काही आपल्याला नवीन डॉक्युमेंटची शासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपल्याला PM किसानमध्ये अप्लाय करण्यासाठी आपल्याला काहीतरी नवीन डॉक्युमेंट त्यांनी शासनाकडून मागितण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नवीन कोणते डॉक्युमेंट लागणार आहे याबद्दल आपण आज बोलणार आहोत. नवीन डॉक्युमेंटबद्दल बोललो तर आपल्याला असं काही विशेष म्हणून काही नवीन डॉक्युमेंट अपलोड करणे येत नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी PM किसानसाठी अप्लाय करायचं आहे त्यांनी आपल्या स्वतःचा नावाचा सातबारा, आठव, नंतर 2019 आधी जर त्यांच्या नावावर शेती असेल तर त्याचा फेरफार, 2019 नंतर जर त्याच्या नावावर शेती आली असेल तर त्याचा फेरफार, आणि आपल्या फॅमिलीमधले जे राशन कार्डावर जेवढे काही नावं आहेत त्यांचे सगळ्यांचे आधार कार्ड, या सगळ्यांची आपल्याला डॉक्युमेंटची पूर्तता करणे आहे. याकरता अप्लाय करण्याकरता आपण pmkisan.gov.in या ऑनलाईन वेबसाईटवर आपण स्वतः अप्लाय करू शकतो, किंवा आपण जवळच्या CSC सेंटर किंवा ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन आपण PM किसानचा फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये आपल्याला एक ऑप्शन येणार ज्याच्यामध्ये आपल्याला आपली सगळी डॉक्युमेंटची पूर्तता करण्यात जाणार. याच्यामध्ये CSC सेंटर किंवा याच्यामध्ये ऑनलाईन करणारा कोणी जो व्यक्ती असेल त्यांना जे आपण डॉक्युमेंट अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये ही सगळी डॉक्युमेंट आपल्याला 200 KB या PDF मध्ये अपलोड करणे आहे. 200 KBच्या आतमध्ये अपलोड करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपल्याला ते होणार नाही, ॲडजस्ट होणार नाही, किंवा तो फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये जे आपण आधार कार्ड, फेरफार, सातबारा, आठव ही सगळे जे डॉक्युमेंट आपण देणार आहेत त्यांना 200 KBच्या आतमध्ये आपल्याला PDF बनवून त्या याच्यावर अपलोड करणे आहेत. ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर ब्लॉक लेवल, तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल आणि स्टेट लेवल यावर आपले सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार. आपला फॉर्म व्हेरीफाय याच्यामध्ये आपला 2 ते 3 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये आपल्याला PM किसानचे नवीन अपडेट पाहण्याकरता आपण माझे चॅनल ॲग्रिकल्चरवाला 24/7 याच्यावर आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.